नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या इतिहास या विषयातील दुसरा धडा शिवपूर्वकालीन भारत म्हणजेच काय, शिवाजी महाराजांच्या आधीचा जो भारत होता त्याविषयी अभ्यास करणार आहोत। कारण आतापर्यंत आपण शिवाजी महाराजांचा कालखंड अभ्यासला होता, पण आपल्यासारखीच इतरही मुलांना खूप उत्सुकता असते की शिवाजी महाराजांच्या कालखंडाआधी काय प्रकारचा भारत होता तो आपण पूर्णपणे अभ्यासणार आहोत। तर या पाठात आपण शिवपूर्व काळातील भारतातील विविध राजसत्ता म्हणजे काय की आपल्या भारतामध्ये वेगवेगळे राजे होते आणि त्यांच्या सत्ता होत्या, म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळे राजे होते, त्या सत्तांचा आपण अभ्यास करणार आहोत। या काळात भारतामध्ये विविध राजसत्ता अस्तित्वात होत्या। 8वं शतक, याचा अर्थ की आपण आज 8व्या शतकातील पाल हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होय। मध्य भारतामध्ये गुर्जर, प्रतिहार सत्तेचे आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनौज, गुजरातपर्यंत सत्तेचा विस्तार केला। उत्तर भारतातील राजपूत घराण्यांमध्ये गाहडवाल घराणे, परमार घराणे ही घराणी महत्त्वाची होत। राजपुतांपैकी चौहान घराण्यातील पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजा होता। तराई येथील पहिल्या महायुद्धात पृथ्वीराज चौहान याने मोहम्मद घोरीचा पराभव केला। मोहम्मद घोरी हा सुद्धा एक खूप शूर राजा होता, त्याच्यामुळे त्याने पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घोरीचा पराभव केला। मात्र तराईच्या दुसऱ्या युद्धात मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला। तामिळनाडूतील चोळ घराण्यातील राजा राज पहिला आणि राजेंद्र पहिला हे राजे महत्त्वाचे होते। आता आपण वेगवेगळ्या प्रदेशातील वेगवेगळे राजे आणि त्यांच्या सत्तांबद्दल आता इथे बघतोय, त्यामुळे इथे पूर्ण भारताचा राजघराण्यांचा अभ्यास चाललाय। म्हणून आता इथे तामिळनाडूतील चोळ राजघराण्यातील राज पहिला आणि राजेंद्र पहिला हे राजे महत्त्वाचे होते। चोळांनी आरमारांच्या जोरावर मालदीव बेटे, श्रीलंका जिंकून घेतले। कर्नाटकातील होयसळ घराण्यातील विष्णुवर्धन या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला। महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कनौज पासून रामेश्वर पर्यंत पसरली आणि पुढे कृष्ण तिसरा याने अलाहाबाद पर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला। शिलाहारांची 3 घराणी पश्चिम महाराष्ट्राच्या उदयास आली। पहिले घराणे उत्तर कोकणात ठाणे व रायगड, दुसरे घराणे दक्षिण कोकणात, तर तिसरे घराणे कोल्हापूर आणि सातारा, सांगली व बेळगाव जिल्ह्यांच्या काही भागांवर राज्य करत होते। शिवपूर्व काळातील शेवटची वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रातील यादवांची राजवट। यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी येथे होती। त्याने कृष्णा नदीच्या पलीकडे सत्ता विस्तार केला। यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्य यांचा सुवर्ण काळच मानला लागतो। याच काळात महाराष्ट्रात महानुभाव आणि वारकरी या संप्रदायांचा उदय झाला। याचा अर्थ की यादवांच्या आधी वारकरी महानुभाव संप्रदाय नव्हता, पण यादव जसे सत्तेवर आले तसे त्यांच्या काळामध्ये महानुभाव आणि वारकरी संप्रदायाचा उदय झाला। कोणत्या कालखंडात हे आपण सगळं 8व्या शतकामध्ये अभ्यासत आहोत। वायव्येकडील आक्रमणे, महाराष्ट्रात राष्ट्रकूट, यादव अशा स्थानिक घराण्यांची सत्ता असली तरी उत्तरेत मात्र वायव्येकडून आलेल्या आक्रमणांनी तेथील स्थानिक सत्तांना जिंकून आपला अंमल बसवला होता। दरम्यानच्या काळात मध्य पूर्वेत अरब सत्तेचा उदय झाला। म्हणजे आता आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या सत्तांचा विचार करतोय, पण त्याचबरोबर आपल्याला इतरही साम्राज्यांच्या विस्तारांबद्दल माहिती घ्यावी लागणार आहे, कारण मध्य पूर्वेमध्ये अरब सत्तेचा उदय झाला। साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळले आणि 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली। तेथील दाहिर राजाचा प्रतिकार मोडून काढून त्याने सिंध प्रांत जिंकला। या स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथम आला। राजकीय म्हणजे काय, जिथे राजकारणाचा संबंध असतो किंवा राजकीय गोष्टी घडतात त्याला राजकीय संबंध असे म्हणतात। यापुढील काळात मध्य आशियातील तुर्क, अफगाण, मुघल हे लोक भारतात आले आणि त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन केली।
इसवी सनाच्या 11व्या शतकात भारतावर तुर्कांची आक्रमणे होऊ लागली. ते आपल्या सत्तेचा विस्तार करत भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत आले. गझनीचा सुलतान महमूद याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. या स्वाऱ्यात त्याने मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ येथील संपन्न मंदिरं लुटली. कारण आपली मंदिरं प्रचंड संपन्न होती. तिथे प्रचंड संपत्ती आपल्याबरोबर नेली. बख्तियार खलजी याने जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठातील समृद्ध ग्रंथालय जाळून टाकले. म्हणजे खूप प्रकारची नासधूस या राजांनी येऊन इथे केली. आणि त्याचबरोबर नुसती नासधूस नाही केली, त्यांनी आपली ग्रंथालयही जाळली आणि आपल्या संपत्ती, आपली मंदिरं हे सगळं त्यांनी उद्ध्वस्त केलं. आता आपण बघतोय उत्तरेकडची सुलतानशाही. उत्तरेकडची सुलतानशाही म्हणजे इसवी सन उत्तर, म्हणजे भारताचा जो उत्तरेचा प्रदेश आहे तिथली सुलतानशाही. इसवी सन 1175 आणि 1178 मध्ये अफगाणिस्तानातील घूर येथील सुलतान मुहम्मद घोरी याने भारतावर आक्रमण केले. भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्याने कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली. लक्षात ठेवा मुलांनो की मुहम्मद घोरीने काय केलं, भारताचा कारभार पाहण्यासाठी कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली. पुढे इसवी सन 1206 मध्ये मुहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर ऐबकाने आपल्या प्रभुत्वाखालील भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली. ऐबक हा मूळचा गुलाम असून तो दिल्लीचा सत्ताधीश बनला. इसवी सन 1210 मध्ये त्याचा मृत्यू झाला. आता तुमच्या माहितीसाठी कुतुबुद्दीन ऐबकानंतर अल्तमश, रझिया, बलबन, अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद तुगलक, फिरोज तुगलक, इब्राहिम लोदी इत्यादी सुलतानांनी भारतावर राज्य केले. इब्राहिम लोदी हा शेवटचा सुलतान होय. म्हणजे आता तुम्हाला जर कधी प्रश्न आला, स्पर्धा परीक्षा असतील किंवा काही महत्त्वाच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात, अशा ठिकाणी खूप प्रश्न महत्त्वाचे असतात की शेवटचा सुलतान कोणता, किंवा आपल्या परीक्षेतही फार महत्त्वाचे की इब्राहिम लोदी हा शेवटचा सुलतान होय. त्याच्या स्वभाव दोषामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले. पंजाबचा सुभेदार दौलत खान लोदी याने काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोदी विरुद्ध पाचारण केले. या लढाईत बाबराने इब्राहिम लोदीचा पराभव केला आणि त्याचबरोबर सुलतानशाहीचा शेवट झाला. विजयनगरचे राज्य. दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुगलक याच्या कारकिर्दीत दिल्लीचा मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. त्यातूनच विजयनगर व बहमनी ही दोन प्रबळ राज्य उदयास आली. हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते. त्यांनी मुहम्मद तुगलकाच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इसवी सन, राजकीय अस्थिरता म्हणजे काय की आपापसात भांडणं होणं, सत्तेसाठी लढाई होणं, आपसी मतभेद, असं म्हणजे जिथे सत्ता असते किंवा राजकारण चालतं तिथेच एकमेकांशी मिळून न वागता एकमेकांना कमी बघणं किंवा सत्तेसाठी भांडणं, याच अस्थिरतेचा फायदा घेऊन इसवी सन 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन झाले. आजच्या कर्नाटकातील हंपी ही या राज्याची राजधानी होती. हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होय. हरिहरानंतर त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला. बुक्क याने रामेश्वर पर्यंतचा प्रदेश आपल्या अधिपत्याखाली घेतला. कृष्णदेवराय. कृष्णदेवराय इसवी सन 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर आला. त्याने विजयवाडा आणि राजमहेंद्री ही प्रदेश जिंकून आपल्या राज्यात जोडले. बहमनी सुलतान महमूद शहा याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्य संघाचा त्याने पराभव केला. याचाच अर्थ की अनेक सुलतान एकत्र आले आणि त्यांनी त्यांचा बहमनी सुलतान महमूद शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानाचा, त्या सैन्य संघाचा त्यांनी पराभव केला. कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस कटक पासून पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर द्वीपासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरले होते. इसवी सन 1530 मध्ये त्याचा मृत्यू झाला. कृष्णदेवराय हा विद्वान होता. त्याने तेलुगू भाषेमध्ये अमुक्त माल्यदा हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला. त्याच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये 1000 राम मंदिर, विठ्ठल मंदिरांचे काम झाले.
कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यास उतरती काळा लागली. आजच्या कर्नाटक आणि राज्यातील तलिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय यांच्यात इसवी सन 1565 मध्ये लढाई झाली. या लढाईत त्याचा पराभव झाला. यानंतर विजयनगरचे राज्य संपुष्टात आले. बहमनी राज्य. मुहम्मद तुघलकाचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले. या सरदारांचा प्रमुख हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला. इसवी सन 1347 मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आले. यास बहमनी राज्य असे म्हणतात. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला. त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली. महमूद गवान हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर व उत्तम प्रशासक होता. त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली. जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली. महमूद गवान नंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढीस लागली. विजयनगर व बहमनी यांच्यातील विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहमनी राज्याचे विघटन झाले. त्यातून वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची 5 शकले झाली. विद्यार्थ्यांनो, हे जे बहमनी राज्य एकत्र होतं, एक संध होतं, त्या राज्यामध्ये तिथले अधिकारी किंवा तिथले राज्यकर्ते यांच्यामध्ये एक संधपणा राहिला नाही आणि मग त्याचाच काय परिणाम झाला की हे सगळे वेगळे झाले. पण ते कसे बघा की जरी यांची प्रदेशांची नाव वेगळी असेल तरी प्रत्येक, जसं की वराड इथे एक प्रदेशामध्ये इमादशाही उदयास आली, बिदर या ठिकाणी बरीदशाही आली, विजापूर या ठिकाणी आदिलशाही आली आणि अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याला कुतुबशाही अस्तित्वात आली. म्हणजे सगळे एकाच बहमनी राज्यात होते पण त्याच राज्याची 5 शकले झाली आणि 5 शाह्या उदयास आल्या. आतापर्यंत आपण बहमनी राज्याबद्दल बघितलं, अनेक 5 शाह्यांबद्दल बघितलं. आता आपण मुघल सत्तेबद्दल बघूया. इसवी सन 1526 मध्ये दिल्ली येथे सुलतानशाही संपुष्टात आली. येथे मुघल सत्तेची स्थापना झाली. फार महत्वाची गोष्ट आहे लक्षात घेण्यासारखी की 1526 ला काय झालंय, सुलतानशाही संपुष्टात आली आणि मुघलशाही स्थापन झाली. याच्या आधी मुघलशाही नव्हती. तर बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होय. बरेचदा गोंधळ होतो की पहिला बाबर होता का हुमायूं होता का अकबर होता का औरंगजेब, कोण नेमकं काय होतं, खूप गोंधळ होतो बऱ्याच लोकांचा. त्यामुळे ते शांतपणे व्यवस्थित ऐका की सगळ्यात पहिला कोण होता, मुघल संस्थेचा संस्थापक म्हणायला हरकत नाही की बाबर हा मुघल संस्थेचा संस्थापक होता. तो मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानमध्ये असलेल्या फरघाना राज्याचा राजा होता. म्हणजे तो उझबेकिस्तान मधल्या फरघाना राज्याचा राजा होता आणि भारतातील संपत्ती संबंधीचे वर्णन त्यांना इतकं ऐकलं होतं म्हणून त्याने भारतावर स्वारी केली. दिल्लीमध्ये त्यावेळी इब्राहिम लोदी हा सुलतान राज्यकारभार करत होता. सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलत खान लोदी हा प्रमुख अधिकारी होता. इब्राहिम लोदी आणि दौलत खान लोदी यांच्या संबंधांमध्ये संघर्ष निर्माण झाला. दौलत खानाने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबरला निमंत्रित केले. ही संधी साधून बाबराने भारतावर आक्रमण केले. बाबरच्या आक्रमणास प्रतिकार करण्याकरता इब्राहिम लोदी सैन्य घेऊन निघाला. 21 एप्रिल 1626 या दिवशी पानिपत या ठिकाणी त्याची बाबर बरोबर लढाई झाली आणि या लढाईमध्ये बाबराने भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभावी उपयोग केला आणि त्याने इब्राहिम लोदीच्या सैन्याचा पराभव केला. काय झालं आलंय का लक्षात की मुघल सत्ता कशी निर्माण झाली आणि जे आधी सगळ्यात सुरुवातीला सुलतानशाही जी अस्तित्वात होती, म्हणजे उदाहरणार्थ इब्राहिम लोदी हा सुलतान होता पण त्या सुलतानशाहीचा नष्ट करण्यात महत्त्वाचा रोल बाबरने केला आहे, निभावला आहे. आता पानिपतची पहिली लढाई बघूयात आपण. पानिपतची पहिली लढाई त्यालाच आपण, कारण ही लढाई पानिपतला झाली होती 1526 ला, त्यालाच पानिपतची पहिली लढाई. जर कधी प्रश्नाला पानिपतची पहिली लढाई कोणती तर ती लढाई होती इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये.
या लढाईनंतर मेवाडच्या राणा संघाने राजपूत राजांना एकत्र आणले. बाबर आणि राणा संघ यांच्यात खानुआ या ठिकाणी लढाई झाली. या लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्याचे राखीव सैन्य यांची प्रभावी कामगिरी केली. राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला आणि इसवी सन 1530 मध्ये बाबरचा मृत्यू झाला. आता आपल्या माहिती करता इथे एक चार्ट दिलाय व्यवस्थित की ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की नेमकं मुघल जे सम्राट होते त्या मुघल सम्राटांचा क्रम कसा होता. म्हणजे सर्वात सुरुवात कोण होतं, नंतर कोण होतं हे आपल्याला व्यवस्थित यातनं कळेल. हे आपल्या माहिती करता आहे. बाबर नंतर हुमायूं 1530 ते 1539 व इसवी सन 1555 ते 1556 गादीवर आला. ठीक आहे. हुमायूं नंतरच्या कारकिर्दीत शेरशाह त्याचा पराभव केला. दिल्लीच्या गादीवर सूर घराण्याची स्थापना, म्हणजे शेरशाह सूर घराण्याचा होता. हुमायूं नंतर अकबर गादीवर आला. अकबर व हेमू यांच्यात 1556 मध्ये पानिपत येथे लढाई झाली. ही पानिपतची दुसरी लढाई. संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अंमलाखाली आणण्याची त्याची महत्वाकांक्षा होती, म्हणजेच अकबरची. अकबर नंतर जहांगीर हा सम्राट झाला आणि त्याच्या कारकिर्दीत त्याची पत्नी नूरजहां हिने प्रभावी कामगिरी बजावली. आणि जहांगीर नंतर शाहजहान सम्राट झाला आणि शहाजहान नंतर औरंगजेब ते 1658 ते 1707 हा दीर्घकाळ सम्राट होता आणि त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य खिळखिळं झालं. अशा प्रकारे पूर्ण मुघल साम्राज्याचा इतिहास आपल्याला याच्यामध्ये दिसतो. आता आपण बघूयात की इथे राणा संघाच्या मृत्यूनंतर पुढे काय झालंय ते. अकबर हा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होता. अकबराने भारत स्वतःच्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला विरोध झाला. महाराणा प्रताप, चांद बेबी, राणी दुर्गावती आणि अकबराविरुद्ध केलेला संघर्ष उल्लेखनीय. म्हणजे याचा अर्थ आता आपल्याला महाराणा प्रताप, चांद बेबी आणि राणी दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध कसा संघर्ष केला होता ते आपण आता बघूयात. महाराणा प्रताप. उदयसिंहाच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हे मेवाडच्या गादीवर आले. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्यांनी संघर्ष चालू ठेवला. महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला. पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे ते इतिहासात अजरामर झाले. आजही आपण बरेच लोक महाराणा प्रताप यांचं नाव काढलं की त्यांना ओळखतो, म्हणजे ओळखतोच. आता दुसऱ्या ज्या योद्ध्या होत्या ज्यांनी अकबराबरोबर स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढलं त्या म्हणजे चांद बीबी. कोण होत्या या चांद बीबी? इसवी सन 1595 मध्ये मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केला. मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. अहमदनगरचा हुसेन निजामशहाची कर्तबगार मुलगी चांद बीबी हिने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला. यावेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली आणि या दुहीतनंच, दुही म्हणजे काय की भांडण, वाद, संघर्ष निर्माण होणं, याच दुहीतनं सत्तेची लालसा निर्माण झाली. आपल्याला सत्ता हवी असं वाटायला लागलं की मग दुही होते, भांडणं होतात, मग फसवाफसवी सुरू होते आणि याच दुहीतनं चांद बेबीस ठार मारलं गेलं. पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला, मात्र निजामशाहीचे संपूर्ण राज्य मुघलांच्या ताब्यात कधीही आले नाही. आता आपण तिसऱ्या बघतोय, राणी दुर्गावती. राणी दुर्गावती म्हणजेच कोण? राणी दुर्गावती म्हणजे विदर्भाचा पूर्व भाग आणि त्याच्या उत्तरेचा मध्य प्रदेशचा भाग. म्हणजे एक लक्षात येते का, आपण जर महाराष्ट्राचा नकाशा डोळ्यासमोर आणला तर विदर्भाचा पूर्व भाग, त्याचा उत्तरेचा मध्य प्रदेशाचा भाग, आजच्या छत्तीसगडाचा पश्चिम भाग आणि आंध्र प्रदेशाचा उत्तर भाग आणि ओडिशाचा पश्चिम भाग, या स्थूलवनाने गोंडवनाचा विस्तार होय. याला त्यांचा जो भाग होता त्याला गोंडवन असं म्हटलं जायचं, तर त्या भागाला गोंडवन म्हणायचे. आणि चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवनची राणी झाली. तिनं उत्तम रीतीनं राज्यकारभार केला. मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवनची राणी दुर्गावती हिने मुघलांविरुद्ध दिलेला लढा महत्वाचा आहे. दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले, परंतु शरणागती पत्करली नाही. खूप शूर होत्या दुर्गावती. अकबर हा एक सुजान आणि जागरूक शासक होता. त्याचे धार्मिक धोरण उदार व सहिष्णू होते.
तो सर्व धर्मातील प्रजेला सारखी वागणूक देत असे. सर्व धर्मातील उदात्त तत्वांचा समन्वय करून अकबराने दीन ए इलादी हा धर्म स्थापन केला. मात्र त्याने दीन ई इलादी स्वीकारण्याची सक्ती कोणावरही केली नाही. आता आपण औरंगजेबाबद्दल माहिती घेऊया, कारण औरंगजेबाचं स्थान खूप मोठं आहे. मुघल राज्यकर्ते जर आपण बघितले तर आपल्याला असं लक्षात येतं की औरंगजेब याचा अभ्यास करणं आपल्याला फार गरजेचं आहे आणि समजून घेणे गरजेचं आहे, कारण त्याची कारकीर्द सगळ्यात मोठी होती. तर औरंगजेब हा शहाजहान बादशाहच्या पुत्रांमधील औरंगजेब हा सत्ता स्पर्धेत यशस्वी होऊन वडिलांना स्थानबद्ध म्हणजे काय कैद केलं होतं. एका ठिकाणी त्यांना असं कैद करून ठेवलं होतं, त्यांना कुठलंही स्वातंत्र्य नव्हतं. इसवी सन 1658 मध्ये तो बादशाह झाला. शहाजहानचा थोरला मुलगा दारा शुको धार्मिक सहिष्णुतेबद्दल प्रसिद्ध होता. सहिष्णुता म्हणजे सगळ्यांबद्दल सारखा विचार ठेवणं, कुठल्याही धर्माला महत्त्व स्थान न देणं, सगळ्यांना सारखं समजणं. त्याने 50हून अधिक संस्कृत उपनिषदांचा फारसी भाषेत अनुवाद केला. औरंगजेब बादशाह झाला त्यावेळी मुघल साम्राज्य हे उत्तरेस काश्मीर पासून दक्षिणेस अहमदनगरपर्यंत आणि पश्चिमेस काबूल पासून पूर्वेला बंगालपर्यंत पसरलेले होते. म्हणजे किती मोठा विस्तार झाला होता साम्राज्याचा, लक्षात येईल तुम्हाला. औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीत पूर्वेकडील आसाम, दक्षिणेकडील विजापूरची आदिलशाही व गोवळकुंड्याची कुतुबशाही नष्ट करून त्यांचे प्रदेश साम्राज्याला जोडले होते. अहोमांशी संघर्ष. कोण आहेत अहोम? इसवी सनाच्या 13व्या शतकात शान जमातीचे लोक, कोणते बघा, शान जमातीचे लोक ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थायिक झाले. तेथे त्यांनी आपले राज्य स्थापन केले. स्थानिक लोक या लोकांना अहोम असे म्हणत. औरंगजेबाच्या काळात अहोमांचा मुघलांशी दीर्घकाळ संघर्ष झाला. दीर्घकाळ म्हणजे खूप वेळ संघर्ष झाला. मुघलांनी अहोमाच्या प्रदेशावर आक्रमण केलं. गदाधर सिंह त्याचा जो प्रमुख होता तो गदाधर सिंह यांच्या नेतृत्वाखाली अहोम संघटित झाले म्हणजे एकत्रित झाले. लाच्छित बडफुकन या सेनानीने, यांचं नाव आहे लाच्छित बडफुकन, या सेनानीने मुघलांविरुद्ध तीव्र संघर्ष केला. अहोमांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला. मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणं अशक्य झालं. जरी किती मुघल शूर होते, पैसेवाले होते, सैन्य होतं, पण यांच्या अहोमच्या गनिमी काव्यापुढे यांचं काही चाललं नाही, त्यामुळे ते सत्ता स्थापन करू शकले नाही. आता आपण शिखांशी संघर्ष बघूयात. शिखांचे 9वे गुरु तेग बहादर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णू औरंगजेबाचं धोरण होतं, कुणालाही सारखं मान्य नाही, स्वतःच्याच धर्माला महत्त्व देणं, स्वतःलाच महत्त्व देणं, दुसऱ्यांना पूर्णतः कमी लेखणं किंवा त्याला किंमतच न देणं, या धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती म्हणजे त्यांना आवडत नव्हतं दर्शवली. औरंगजेबाने त्यांना कैद केलं त्यांनी नापसंती दर्शवल्यामुळे, आणि 1675 मध्ये त्यांचा शिरच्छेद म्हणजे मुंडकं कापणं किंवा मान कापणं. त्यानंतर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे गुरु झाले. गुरु गोविंद सिंगांनी आपल्या अनुयायांना संघटित म्हणजे काय, एकत्र केलं. त्यांच्यातील लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिलं. लढाऊ शीख तरुणांचं त्यांनी एक दल तयार केलं आणि त्याच खालसा दल असं म्हणतात. आनंदपूर हे त्यांचे प्रमुख केंद्र झालं. औरंगजेबाने शिखाविरुद्ध सैन्य पाठवलं आणि त्यांच्या फौजांनी आनंदपूरवर हल्ला चढवला. त्यावेळी शिखांनी प्रखर झुंज दिली, प्रखर म्हणजे खूप झुंज दिली त्यांनी, परंतु त्यांना यश नाही आलं. यानंतर गुरु गोविंद सिंग दक्षिणेत आले. इसवी सन 1708 मध्ये नांदेड म्हणजेच महाराष्ट्रात मुक्कामी त्यांच्यावर हल्ला झाला आणि पुढे त्यातच त्यांचे निधन झाले. आता आपण राजपुतांशी संघर्ष बघूया. राजपुतांशी संघर्ष. अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले होते, कारण अकबर सहिष्णू होता, त्याला सहकार्य मिळवायचं कळत होतं, त्याने सहकार्य मिळवलं होतं. मात्र औरंगजेबाला राजपुताला सहकार्य मिळवता आलं नाही, कारण औरंगजेब धोरण कसं होतं, असहिष्णू धोरणामुळे तो नाही सहकार्य मिळू शकला. आणि शिवाय मारवाडचा राणा जसवंत सिंग यांच्या मृत्यूनंतर त्यानं राज्य औरंगजेबानं मुघल साम्राज्यात जोडून घेतलं. हे दुर्गादास राठोड यांना नाही पटलं, त्यामुळे दुर्गादास राठोड यांनी काय केलं, जसवंत सिंगाचा जो मुलगा होता अल्पवीन म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी लहान होता तो वयानं,
अजित सिंग याला मारवाडच्या गादीवर बसवलं आणि दुर्गादास राठोडने मुघलांविरुद्ध संघर्ष केला, कारण त्यांचा मुलगा जिवंत असताना सुद्धा औरंगजेबानं त्याचं राज्य त्याच्या मुलाला नाही तर स्वतःला जोडून घेतलं, ही गोष्ट नाही पटली राजपुतांना. त्यामुळे त्यांनी संघर्ष केला आणि त्यांचे प्रमुख होता दुर्गादास. आणि दुर्गादासचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर, एक लक्षात घ्या, आता औरंगजेबाचा जो मुलगा होता त्याचं नाव पण अकबरच होतं, त्याला मारवाडमध्ये पाठवलं. राजपुत्र अकबर हा स्वतः राजपुतांना जाऊन मिळाला आणि त्याने औरंगजेब विरुद्ध बंड पुकारलं. बंड पुकारलं म्हणजे काय केलं, त्याने त्या स्वतःच्याच वडिलांविरुद्ध बंड पुकारलं, कारण तोही वैतागला असेल वडिलांच्या निर्णयांना, हुकुमशाहीपणाला. आणि या बंडात महाराष्ट्रातील मराठ्यांनी पण मदत केली बरं का, हे महत्वपूर्ण लक्षात घ्यायला. दुर्गादास राठोड यांनी मारवाड्याच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्धचा हा संघर्ष चालूच ठेवला. आता आपण मराठ्यांशी संघर्ष काय झाला तो बघूया. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली. त्यांना स्वराज्य स्थापन करण्याच्या या प्रयत्नांमध्ये इतर शत्रूंबरोबर मुघलांशी पण संघर्ष करावा लागला. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण दक्षिण भारत जिंकून घेण्याच्या हेतूने औरंगजेब दख्खनमध्ये आला, परंतु मराठ्यांनी औरंगजेबाशी तीव्र संघर्ष केला आणि आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले. या सर्व संघर्षाची माहिती आता आपण पुढच्या पाठांमध्ये घेणारच आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नक्की हा धडा कळाला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, सपनाज होमस्कूलिंग हा चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांनाही हा धडा समजेल आणि लक्षात येईल. आता हा आपला व्हिडिओ किंवा हा धडा इथे संपलेला आहे. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला या धड्याचा स्वाध्याय पूर्ण सोडून दाखवणार आहे, त्यामुळे तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये या धड्याचे प्रश्न उत्तर घेणार आहोत. तर ऑल द बेस्ट तुम्हाला अभ्यासासाठी. चलो बाय.